मुलगी. बघ दाखव. आवडली ना? छान. काय जोशीबुवा सकाळी सकाळी कारणच असे होते म्हणून धावत आलोय. काय कुठली बस बी सुटणार आहे की काय? सुटेलही जर घाई केली नाही तर. अरे बुवांनी तुझ्यासाठी स्थळ आणलंय, ये इकडे. आई पुन्हा तेच आणलं असेल एखादं विधवेचं किंवा घटस्फोटीचं स्थळ. ती 2 लेकराची आई आणि मी रेडीमेड बाप. हो ना आई? मला नाही करायचंय लग्न. तुझी तिशी उलटून गेली म्हणून अशी स्थळ येत होती. पण काय करणार. पण हे स्थळ म्हणजे जॅकपॉट आहे. एकदम खरं सोनं. हो का? मग मडवा आपल्या घरी. भाऊ एकदा फोटो तर बघून घे. हो हो. बघ. छान आहे मुलगी. आवडली ना तुला? दोघांच्या वयात थोडेसे अंतर आहे पण मुलीकडच्यांना मान्य आहे ते. पण मला मान्य नाही. अगं एवढं छान स्थळ आहे त्यात नाही म्हणण्यासारखं काय आहे. अगं आपण मीठ भाकर खातो तिथे दूध भाकर खाशील. मुलगा चांगला कमावतो, स्वतःचा व्यवसाय आहे. पण बाबा मी अगं आपल्या बहिणींचा तरी विचार कर. ही साक्षी सतत मुलं हिला छेडतात. उद्या काही बरं वाईट झालं तर. आई काय बोलतेस तू? तुम्ही ना सगळे नेहमी जगाला घाबरूनच जगा. मला लग्नच करायचं नाहीये. ताई, लग्नाआधी ना सगळ्या मुली असंच म्हणतात. तू गप्प बसा साक्षी. अगं बेटा एकदा मुलाला पाहून तर घे. बाबा मला अजून शिकायचंय. शिक ना. मुलाची संमती आहे. खरंच? होय तसं बोललाय तो. घरची श्रीमंती आहे. शिक आणि राणी बनून राहा. गणपतराव पुढे तुमच्या 2 मुलींचे लग्न आहे तेव्हाही जावई बापूची काहीतरी मदत होईल की. ते तेव्हाच तेव्हा बघू. बर तेव्हाचे तेव्हा बघू. पण उद्याचं काय? उद्याला यायचे म्हणत होते ते. उद्या मग माझी एक अट आहे हा काका. काय? मी उद्या सगळ्यांसमोर माझ्या शिक्षणाबद्दल त्याला विचारणार. जर तो हो म्हणाला ना तरच मी लग्नाला तयार होईन, नाही तर हत्तीच्या एवढंच ना. गणपतराव उद्याच्या तयारीला लागा. नाश्ता तर खूप छान होता. सरलाने बनवला असेल ना? हो तिच्या हाताला चव आहे. तिला बोलवा की आता. हो येईलच चहा घेऊन ती. चल ग चहा घेऊन. ताई, मुलगा छान आहे पण जरा मोठा वाटतोय ग. गप्पा बस. चल ग तू. चल. ही सरला आहे की नाही सोन्यासारखी? आमचं काय, सुरेशला आवडायला पाहिजे. तुला जेवण बनवता येतं? मासे बनवता येतात का विचार तिला. आणि मासे बनवता येतात? हो शिकेल तुमच्या पद्धतीने बनवायला. अरे मुला मुलींना बोलू द्याल की नाही? हा माझ्या मनातलं बोलला. तुम्हाला एकमेकांना काही विचारायचं असेल तर बाहेर जाऊ शकता. काका मला जे काही विचारायचंय ते इथेच सगळ्यांसमोर विचारायचं. मला माहित आहे तू लग्नानंतर शिकू शकतेस, कॉलेजमध्ये जाऊ शकतेस. होय ना सुरेश? हो माझी काहीच हरकत नाहीये. स्वप्नांच्या या होडीला तरंगत राहू दे.
अरे जरा चहाचं बघा. हो साक्षी बनवते चहा. आणते हा तिला मी. हा सरलं अचानक. आई मी घर सोडून आली गप्प बस. साक्षीला बघायला आलेत. हस जरा. अरे सरला. काका तिला आजचं कळवलं होतं ना म्हणून धावत आली. हे योगेशजी आणि हे त्यांचे आई वडील. नमस्कार. चल हात तोंड धुवून घे. हं, आलोच आम्ही. ही गणपतरावांची थोरली कन्या श्रीमंत घरात राहते राणी बनून मीच झुलवले आहे. आई मी परत तिकडे जाणार नाही. अगं आता ते तुझं घर आहे. भांडणं होतात. पायची जात आपली. थोडं सोसावं लागतं. मला जमणार नाही. अरे चहा पोहे आणा आता. हो हो चल ग. ही साक्षी. दे पोहे दे. दे ना.